कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषदेवरील बिनविरोध निवडीनंतर नव्या चर्चांना उधाण आले। अनिकेत तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया देताना अनिकेत तटकरे यांनी भेट घेतल्यास त्यांचे स्वागत करू, मात्र त्यांच्या राजकीय भूमिकेला विरोध कायम राहील असं स्पष्ट केले। दरम्यान भरत गोगावले हे येत्या 15 ऑगस्ट पूर्वी रायगडचे पालकमंत्री होतील असा ठाम विश्वास देखील आमदार दळवी यांनी व्यक्त केला। त्यांच्या वक्तव्यानंतर रायगडच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय। निवडणूक बिनविरोध झाली। पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही पालन केलं। एक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या कन्येचा फॉर्म भरला होता, परंतु पक्षाचे सर्वोच्च नेते शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे तो फॉर्म आपण विड्रॉ केला 3 तारखेला, आणि 4 तारखेला ज्यांचे फॉर्म होते त्यांनी विड्रॉ केले, त्यामुळे ती निवडणूक बिनविरोध झाली। आम्ही त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल की महायुतीतल्या नेत्यांना त्याने भेटावं। काल भरत शेटला भेटले। आता आपल्याकडे येणाऱ्यांचं मी सगळं स्वागत निश्चित करतो, परंतु उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जात असताना आतापर्यंत राजकीय तटकरे साहेबांचा उलटफेर करणारा प्रवास आहे, त्याला काउंटर करण्यासाठी, छेद देण्यासाठी माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे। जरी ते आले तरी नक्की चहा पाणी त्यांचा सन्मान मी नक्की करेन, पण आता पण त्यांच्या जे राजकीय कृत्य आहे त्याला विरोध करण्याचं काम मी कायमस्वरूपी निश्चित करणार। कारण एकंदर उद्भवलेल्या परिस्थितीने भरत शेटने तो निर्णय घेतला आहे, मला वाटतं तो आमचा अधिकार आहे, आणि महायुतीचा धर्म पाळत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नक्की आदेश देतील आणि भरत शेटच्या रूपाने काही दिवसातच आम्हाला रायगडला पालकमंत्रीपद मिळेल। पण निश्चित आहे की आम्ही मागच्या वेळेला त्यांच्या पालकमंत्रीपदास स्थगित दिली, याचाच अर्थ असा आहे की आमचा त्याच्यावर क्लेम आहे, आणि मग या निवडणुकीदरम्यान जी काय भरत शेट आणि त्यांनी चर्चा केली त्या अनुषंगाने मला असं वाटतं की येत्या 8 दिवसामध्ये 15 ऑगस्टच्या आतमध्ये भरत शेट आमचे पालकमंत्रीपद निश्चित देतील आणि माझ्या जिल्ह्याला नक्की न्याय देतील।